नमस्कार, एनडीटीव्ही मराठीच्या एका विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी डॉक्टर कविता राणे आणि माझ्यासोबत माझा सहकारी नमस्कार, मी सौरभ। खरं तर आपण सगळेजण 2024च्या शेवटच्या दिवसाकडे आलोय आणि 2024चा शेवट करताना अगदी वर्षाचा शेवट हा आपल्यासाठी सण नसला तरी तो सणापेक्षा कमीही नसतो, कारण कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद साजरा करणं हा भारताचा आत्मा आहे। विविधांगी देश आहे हा, विविधता आपण कायम जपत असतो। धर्म असू देत, भाषा असू देत, प्रांत असू देत, या सगळ्यामधली विविधता आपल्यामध्ये भिनलेली आहे। पण या तर मोजता येणाऱ्या विविधता आहेत, पण याशिवाय ज्या रंगांमध्ये हा देश सजतो, ज्या आवाजावर हा देश डोलतो, त्यातली विविधता सुद्धा आपल्या जगण्याचा रोजचा भाग आहे। अगदी परसदारी मागच्या बाजूला चुलीमध्ये फूंक मारताना सुद्धा फुंकणीतनं येणारा आवाज असू देत, माळरानावर जी गाय चरते तिच्या गळ्यामधल्या घंटीचा सुमधुर नाद असू देत, समुद्राची गाज असू देत, किंवा गणपती बाप्पाची आरती बोलत असताना त्या बोलावर हाताची टाळी असू देत, या सगळ्यामधले जे आवाज आहेत ते या देशाला एकत्र बांधून ठेवतात। पण हे सगळे आवाज जेव्हा वाद्यांमधून ताल बनून समोर येतात तेव्हा एक नवीन अनुभूती मिळते, ज्याला स्वर्गीय अनुभूती असंच म्हणता येईल। 2024 सरता सरता अशा स्वर्गीय अनुभूतीची फक्त आपल्या देशालाच नाही तर अवघ्या जगाला जाणीव करून देणारा एक अवलिया आपल्यामधून निघून गेला, ज्यांची बोटं तबल्यावर जादू बनून थिरकायची, ते उस्ताद जाकीर हुसेन 2024मध्ये आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेले, अवघं जग सुन्न करून गेले। पण जाकीर हुसेन यांच्यासारखी माणसं जेव्हा जातात त्यावेळेस डोळ्यात अश्रू आणायचे नसतात, कारण त्यांनी आपल्याला दिलेला आनंद हा कायम आपल्या सगळ्यांच्या सोबत राहणार असतो। जाकीर हुसेन यांचा सहवास ज्यांना आयुष्यभर लाभला, जाकीर हुसेन यांच्यासोबत ज्यांना काम करण्याची, शिकण्याची संधी मिळाली, संगीतात नवीन नवे प्रयोग करण्याची संधी मिळाली, जाकीर हुसेन यांचे भाऊ उस्ताद तौफिक कुरेशी आज आपल्यासोबत आहेत, स्टुडिओमध्ये आहेत। आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद, खूप धन्यवाद तुमचे। आज तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, अर्थात उस्तादजींसोबतच्या तुमच्या आठवणी तर आम्हाला जागवायच्या आहेत, पण त्याही सोबत तुमचा संगीतातला प्रवास, संगीतामध्ये तुम्ही करत असलेले नवनवीन प्रयोग जे गेले अनेक वर्ष तुम्ही करताय आणि ज्याचा आनंद फक्त भारत नाही अवघं जग उपभोगतंय, त्या सगळ्याबद्दल आज बोलायचं आहे। नववर्षाबद्दल बोलायचं आहे, त्यातल्या संकल्पांबद्दल बोलायचं आहे आणि त्यासाठी सौरभसुद्धा माझ्यासोबत आहे आणि आमची एनडीटीव्हीची सगळी टीमसुद्धा आहे आत्ता आपल्यासोबत। आणि मला या गप्पांची चर्चा म्हणायलाच नको, आपण अनौपचारिक गप्पाच म्हणूया त्याला। गप्पांची सुरुवात करताना पहिलं तर मला सांगा की 2024 तुमच्यासाठी कसं होतं? आधी मी खूप आभारी आहे की तुम्ही मला इथे बोलवलं आहे, आज ही संधी दिली आहे मला। 2024च्या आज आखरी दिवस आहे आणि आपण भेटलो आहे, गप्पा गोष्टी करतो आहे आपण। तर 2024 माझ्यासाठी चांगलाच होता। बिगिनिंग ऑफ द इयरमध्ये कॉन्सर्ट्स होते, सगळे ते झाले, पण ह्या आखिरचा जे पडाव आहे त्याच्यामध्ये खूप मोठा धक्का लागला। तुम्ही त्याच्याबद्दल बोललंच आहे। तो इस धक्के से निकलना थोड़ा मुश्किल हो जाएगा, क्योंकि हमारे भाई साहब जाकिर भाई एकदम से हम सबको छोड़ के गए हैं, और लेकिन मैं जितना हो सके इस कहते हैं ना कि गारंटी तो नहीं, बट एक क्या कहते हैं विश्वास से ये मैं ज़रूर कह सकता हूँ कि जाकिर भाई जाते जाते सब में एक जाकिर हुसैन छोड़ के गए हैं। क्योंकि जाकिर भाई का कैसा है ना कि आज म्यूजिशियंस को ले लीजिए या आम जनता को लीजिए, कहीं ना कहीं उनमें जाकिर भाई हैं ही। बहुत सारे म्यूजिशियंस के बाल उनकी तरह होते हैं, जैसे मेरे थोड़े से हैं, ज़्यादा नहीं। कुछ लोग उनकी तरह कपड़े पहनते हैं, कुछ लोग उनकी तरह बोलते हैं, कुछ लोग उनकी तरह सोचते हैं। तो कहीं ना कहीं हर एक में एक जाकिर हुसैन है। तो वो जाते जाते सबको यही एक तोहफ़ा दे के गए हैं कि वो सब में है। और जहाँ तक मैं जाकिर भाई को जानता हूँ, छोटा भाई तो रहा हूँ उनका, मैं शिष्य भी रहा हूँ, हमेशा रहूँगा। वो हमेशा उनका यही रहता था कि कुछ भी हो जाए ना, कविता जी, सौरभ,
वो कोई भी चीज़ पे ज़्यादा देर तक अफसोस करना पसंद नाही करते थे. कभी नाही. त्यांचं असंच होतं की तुम्ही पुढे व्हा, आता हे झालंय ना. आमचे बाबा जेव्हा वारले 2000मध्ये, तेव्हा आम्ही खूप दुःखात होतो आम्ही. आणि 3 फेब्रुवारीला त्यांचं निधन झालं. आणि 5 फेब्रुवारीला आम्ही घरात बसलो होतो. आम्हाला 8 तारीखला सिंगापूरमध्ये कॉन्सर्ट वाजवायचा होता. झाकीरभाई होते, मी आणि आणखीन पण म्युझिशियन्स होते. आणि मी झाकीरभाईंना बोलत होतो की झाकीरभाई आपण ते कॉन्सर्ट कसं करणार आता, म्हणजे ते बोलले कशाला नाही, आपण करूया. आपल्याला अब्बाजीने आपल्याला शिकायचं आहे ना, जे आपल्याला शिकवलेलं आहे, म्हणजे त्यांची जी विद्या आपल्याला मिळाली आहे ते लोकांसमोर आणायचं आहे. हमें अब्बाजी का म्यूज़िक जो है वो सेलिब्रेट करना है. हम जहाँ भी जाएंगे बजाएंगे, हम उनका नाम और उन्होंने जो हमें सिखाया है हम उसका सेलिब्रेशन करेंगे. और अब्बा जी ने हमेशा यही हमें सिखाया है, द शो मस्ट गो ऑन. आज वहाँ ऑर्गेनाइजर्स ने सब टिकट्स सेल हो गए हैं, लोगों की वो रहती अपेक्षा कि ये लोग आएंगे, तो हमें जाना है और हमें बजाना है. आप ऐसा मत फील करो कि ये हो गया 3 फरवरी को हो गया. हम लोग बहुत दुख में हैं, अभी इतने दिन भी निकल गए हैं. अब हमें आगे की सोचना है. और आगे ये सोचना है कि हम अब्बा जी की इस लेगेसी को आगे कैसे लेके जाएंगे. आज मैं यही सोचता हूँ कि झाकीर भाई आज हमारे बीच में नहीं है, पण आम्ही त्यांची लेगेसी पुढे कसं घेऊन जाऊ हे आम्हाला विचार करायचा है. तो ये झाकीर भाई हैं. और बस जैसे आपने कहा साल अच्छा था, आखिरी में अच्छा नहीं रहा, बट ये उम्मीद करता हूँ कि आने वाला साल हम सब के लिए बहुत अच्छा होगा. थिंक ये जो इंस्ट्रूमेंट आपके पास है जेम्बे, ये भी उन्होंने ही दिया था ना? जी जी, ये मैं बहुत साल पहले 98 में उन्होंने मुझे एक, क्योंकि क्या है ना कविता जी, मैं बचपन से मेरा एक हमेशा ये रहा है कि मैं दूसरे रिदम्स के ऊपर ज़्यादा मेरा हाथ लगता रहता था. डब्बा, बाटली, जिससे मेरी भी आवाज आ सके. बॉडी मेरी बॉडी ये जो भी आहे ते लहानपणापासून काय आहे ना, जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी माझ्या बाबांनी एक अल्बम केला होता. एक खूप मोठे ड्रमर होते अमेरिकाचे, बडी रिच. ओके. त्यांच्याबरोबर त्यांनी अल्बम केला होता, रिच आला रखा त्या अल्बमचं नाव होतं. तर मी 6-7 वर्षांचं मी असेल, तर जेव्हा मी ते आमच्या काळात ते कॅसेट्स वेटसेट्स नव्हते, ते अल्बम म्हणजे LP. तर जेव्हा मी LP ऐकला पहिल्यांदा ना, तर आय वॉज ब्लोन अवे. म्हणजे हे काय साऊंड, माझे बाबा तर वाजवत आहेत, ते दुसरा माणूस कोण आहे जे वाजवत आहे, तो काय वाजवतोय, ते साऊंड काय आहे, असं माझ्या डोक्यात होतं. आणि ते साऊंड ऐकून मी ना माझ्या बाबांना विचारलं मी की अब्बाजी ये क्या है. तो बोले बेटा ये ड्रम होता है. तो मैंने बोला पूछा ड्रम क्या होता है. बोले बेटा वो क्या होता है ना, वो डब्बे जैसा होता है और ऊपर ऐसा प्लास्टिक होता है उसके ऊपर ऐसे. तर माझ्या डोक्यात डब्बा म्हणजे डालडाचा डब्बा. आमच्या काळात ते डालडाचा डब्बा असायचा घीचा. म्हणजे एकदा घी संपला की ते उसके और भी उपयोग होते थे, वो मुझे बोलना नहीं है. तो ते डब्बा आमच्याकडे खूप असायचे, 3-4-5 हजार डब्बे बाजूला असायचे. बोला डब्बा, तर मी डब्बा, अरे वो लकड़ी से बजाते हैं. तो मैं लकड़ी किधर से लाऊंगा. तर ते आपण जे बाथरूम साफ करतात ना, ते झाडू, त्याच्यामधून ते काडी तोडून मी असा गुच्छा करून धाग्याने बांधून मी माझे स्टिक्स केले होते. मी 6-7 वर्षाचा होता. तर उस वक्त से मेरे दिमाग में हमेशा ये था कि क्या कहते हैं उसे, अब्बा जी ने जो मुझे विद्या दी है उस वक्त मेरे दिमाग में नहीं था तबला बजाना है. तबला है, तबला सामने है, मैं रियाज करता था थोड़ा सा, फिर उठ के जाके वो डब्बे है ना, वो डब्बों को लाके ऐसा और वो झाड़ू के साथ में क्योंकि वो उनका मैंने पोस्टर में वो जो एल्बम पे फोटो था ना, वो ऐसा करके था. तो मैं भी ऐसा करके डब्बे बजा, मुझे मालूम नहीं क्या बजा रहा हूँ. तो पहले से बचपन से मुझे एक दूसरी तरफ जाने का बड़ा शौक रहा है. दी अदर रिदम, मैं उसको कहता हूँ, दी अदर रिदम. तो वो सारा अब्बा जी का जो मेरे दिमाग में था, वो 98 में झाकीर भाई ने मुझे जब ये जेम्बे ला के दिया,
तो मैं वो सारा कुछ इसके ऊपर ट्रांसपोज करना मैंने शुरू कर दिया। सो सिंस देन द जेम्बे इज विथ मी। तो उनको पहली बार आपने इस पे क्या सुनाया था? आपको याद है? मैंने उनको पहली बार मुझे याद है, मैं बहुत बचपन से एक्चुअली हमारे अब्बा जी के बहुत सारे शिष्य महाराष्ट्र रहे थे, मतलब अच्छा। हमारे खारकर भाई, विनायक राव इंगले, गोडबोले साहेब, खूपसे महाराष्ट्रीयन स्टुडंट्स होते आणि ते घरी यायचे, घरी अब्बाजींकडे शिकायचे आणि ते स्वतःमध्ये ते मराठीमध्ये बोलायचे, म्हणून आम्हाला मराठी खूप कळतंय लहानपणापासून। तर और बचपन से मुझे महाराष्ट्र रिदम्स का बहुत शौक, वो ताशा बज रहा है, लेजिम ढोल बज रहा है, तो मैं हमेशा बचपन से वो उस रिदम को मैं सुनता आ रहा हूँ और हमेशा मैं सोचता था इसको कैसे निकालूंगा मैं, ये कौन सा रिदम है मुझे मालूम नहीं है। तो हमारे जो विनायक भाई हम उनको कहते थे, अब्बा जी के शागिर्द थे, त्यांनी मला सांगितलं हा ना तौफिक मी तुला सांगतो, हा आपला महाराष्ट्राचा लेझिम रिदम आहे। तो मला माहिती एक गाणं होता, चुनरी संभालू गोरी, त्याच्या गाणं आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या इंट्रो कोणी ऐकलंय का? इंट्रोडक्शन म्युझिक तुम्ही ते ऐका कधीतरी। गाणं आपल्याला माहिती आहे, पण इंट्रोडक्शन म्युझिक बिफोर दॅट। आणि मी लहानपणा जेव्हा ते गाणं यायचं ना, गाणं तर मी ऐकायचं, पण ते इंट्रोडक्शन आलं ना तर मी नाचायचं म्हणते त्यांच्याबरोबर, कारण त्याच्यात लेझिम ढोल होते, ताशा लेझिम ढोलचा एक पूर्ण असं मारुतीराव कीर म्हणजे पंचमदाचे रिदम अरेंजर, त्यांनी ते संपूर्ण लेझिम रिदमचा एक इंट्रोडक्शन केलं होतं। तर मी विनायक भाई ये क्या है? बोले ये बेटा ये ना लेझिम हमारा महाराष्ट्र का रिदम आहे। तर मी बघायचा हे चाटी बायावर मी कसा करू शकतो, ते लेझिम धिंग धिंग ता धिंग भिंग तागा जागा धिंग धिंग, तो मी डग्गा बायावर मी ते वाजवायचा। तर अब्बाजी मला विचारायचे हे तू क्या बजा रहा है? मैं बोला विनायक भाई ने मुझे सिखाया। तो विनायक भाई को डांटा, ये क्या सिखाया इसको? कायदा बजाओ, ये क्या बजा रहे हो? कायदा बजाओ, रेला बजाओ। तो विनायक भाई बोले अरे तूने मेरे को फंसा दिया बेटा। मैं बोला मेरे को ये अच्छा लगता है। तो जेव्हा जाकीर भाईने मला हे जेम्बे दिला, तेव्हा मी त्यांना हेच रिदम जेम्बेवर मी कसा करू शकतो ते मी त्यानं ऐकवलं। ओके, तर आपला लेझिम सगळ्यांना माहिती आहे। सो आणि त्याच्यावरती मी रिदम घेतला आणि त्या रिदमचा मी रेला कसा करू शकतो। रेला म्हणजे काय असतं की समथिंग विच इज प्लेड व्हेरी फास्ट, ओके, फ्रॉम द वर्ड रेल। किंवा पाणीचा रेला असतो ना, तर तो खूप फास्ट जातो, किंवा घोडा असतो तो खूप फास्ट दौडतो, किंवा ट्रेन तर रेल, तर रेल म्हणजे रेला। तर हा रिदम घेऊन मी रेला कसा करू शकतो, तर हे असा म्हणजे लेझिम। सो लेझिम मधून मी कुठे गेलो? लावणीमध्ये। तर महाराष्ट्रीयन रिदम्स मी तुम्हाला आतमध्ये सांगत होतो ना, महाराष्ट्र इज वन स्टेट याच्यामध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ पर्कशन इन्स्ट्रुमेंट्स आहे। मोठा नगालापासून छोटा मंजिरा, म्हणजे मध्ये खूप आहे, काउंट करायला गेलं तर 20-25 असा जास्ती पण होऊ शकतो। सो हेच ऐकवलं मी त्यांना। तुमचं त्यातलं आवडतं कोणतं महाराष्ट्रातल्या वाद्यांमधलं सगळ्यात आवडतं? मला आवडतो, अच्छा मला एक खास इन्स्ट्रुमेंट आवडतो
ॲक्च्युली 2. हां. एक आहे बगल बच्चा ओके. आणि दुसरा आहे चोणका. बगल बच्चा आणि चोणका. तर बगल बच्चा दोन्ही असं आपला 2 इथे अंडरआर्ममध्ये घालून आपण वाजवतो. तर एकदा काय झालं की मी एक कॉन्सर्ट कुठेतरी मी वाजवणार होतो आणि माझा आधी काहीतरी असे महाराष्ट्राचे लोकसंगीतचा कार्यक्रम होता आणि तिकडे मी बघितला 2 एक माणूस बगल बच्चा करत होता आणि एक माणूस चोणका करत होता. आणि जेव्हा मी त्यांना ऐकलं ना, आय फेल इन लव्ह विथ दोज 2 इन्स्ट्रुमेंट्स. तर माझ्याकडे आहे, मी वाजवतो खूप वेळा. लाईव्ह स्टेजवर नाही वाजवत, पण रेकॉर्डिंगमध्ये मग मी खूप वापरतो. माझ्यासाठी काय झालं, ते बगल बच्चा आणि चोणकाचा मला असं वाटलं की ते कॉन्व्हर्सेशन होतोय, म्हणजे हजबंड आणि वाईफ असं. तो उसको मैं बहुत सुनने के बाद में, कारण मी खूप क्या कहते हैं ना उसको, वॉइस परकशंस बहुत करता हूँ मैं, यूजिंग वॉइस. उसके साथ मैं बहुत कुछ एक्सपेरिमेंट्स करता रहता हूँ कि जहाँ पे मैं अलग अलग तरह के रिदम कर सकूँ. तो वहाँ पे मैंने बगल बच्चा और चोणका को लेके मैंने हस्बैंड वाइफ का एक खेल का, एक कॉन्वर्जेशन का एक ऐसा, वहाँ से मेरा निकला वो. तो मुझे बहुत पसंद आहे, मला ते खूप आवडते ते बगल बच्चा आणि चोणका. पण मग ते तुम्ही तुमच्या आवाजामध्ये करता की त्याच वाद्यांवर करता? माझ्या आवाजाने करतो. तुम्हाला कळणार नाही की हे बगल बच्चा आणि चोणका नाही. तुम्ही डोळे मिटा, तुम्ही कधी ऐकलाय का बगल बच्चा? नाही ऐकलं असणार. मी नाही. हां, मग तुम्हाला नाही कळणार. तू कोणी ऐकलंय इकडे बगल बच्चा आणि चोणका? तुम्ही ऐकलंय ना? मग डोळे मिटा आणि सांगा मला हे बगल बच्चा आणि चोणका आहे का नाही. हां, ओके. हजबंड अँड वाईफ. हजबंड वाईफ. Get out! असंच असतो ना, हजबंड वाईफचा असंच असतो. आता ओळखा बाबा त्यातला कुठला काय. फायनली वाईफ विन्स. ओके, अँड यू हॅव टू गो आउट. जर मगाशी तुम्ही आठवणी सांगितल्या लहानपणीच्या की तुम्ही जे मिळेल त्यावर वाजवायचं, डालड्याची डब्याची देखील एक आठवण सांगितली. तुमच्या शाळेतला एक किस्सा ऐकलाय की तुम्ही आणि तुमचा एक मित्र मागे बेंचवर बसून वाजवायचात आणि म्हणून तुम्हाला शिक्षकांनी बाहेर सुद्धा काढलेला. काय तो नेमका किस्सा? अहो काय की मी डेस्कवर, तुम्ही शाळेत तुम्ही कधी वाजवून बघा, तुम्ही नाही केलं तर मोठे झालेत. काय असतं की जेव्हा आम्ही पार्टी बसायचो, माझा एक मित्र आणि त्याला उसको गाने का बहुत शौक था. मेरे को बजाने का. तो डेस्क को के ऊपर ऐसा साउंड मिलता था और बाया चाटी दोनों का मेल मिलता था. तो हम लोग, मैं वो गाना शुरू कर दिया. हाँ, क्या कोई जब राह न पाए, तो मैं चल रहा है मेरा. और जब हम लोग सॉफ्ट करते थे, ज्यादा जोर से नहीं, और वो आवाज तो पहुंच ही जाता था. तो सीधा बाहर जाके खड़े हो जाओ. दैट्स व्हाई आई एम एन आउटस्टँडिंग स्टुडंट. तुम्ही आत्ताच म्हणलात की महाराष्ट्रात एक पर्कशनिस्टची मोठी एक परंपरा आहे किंवा वाद्य भरपूर आहेत. हे जेम्बे वाद्य तर आफ्रिकन आहे आणि त्याच्यातनं तुम्ही ही जी भारतीय संगीताची परंपरा आणि आफ्रिकन संगीताची परंपरा, या दोघांबद्दल तुम्हाला काय वाटतं या जेम्बेच्या अनुषंगाने? काय तुम्हाला एक सांगतो, जेम्बे म्हणजे ये जो साज है, ये सबसे पुराना साज है. इसको नहीं तो भी 700-800 साल तो हो गए. जेम्बे व्हेन इट केम, जो बोलते हैं. तो क्या था कि मेरे को ऐसा था, मैं आपको बताता हूँ फ्रैंकली स्पीकिंग, मेरे अब्बा जी और जाकिर भाई संगीत में मेरे लिए वो A to Z है. A फॉर अल्लाह रखा, Z फॉर जाकिर हुसैन. हाँ, क्या बात है. मेरे को तो घर में यूनिवर्सिटी थी A to Z की. तो मैं जब बड़ा हो रहा था तो मैंने देखा कि मला असं वाटलं की ह्या लोकांनी जे काम केलं आहे ना, उस काम को
से आगे निकलने के लिए मेहनत तो बहुत है और वो करनी पड़ेगी, आगे तो जा नहीं सकता कोई भी, लेकिन एटलीस्ट थोड़ा सा नाम कमाने के लिए मेहनत करनी पड़ेगी बहुत। फिर मैंने सोचा कि एक अलग रास्ता चुना जाए, क्योंकि A to Z खत्म हो गया था मेरे लिए। A to Z, अभी नया क्या करना है तुम्हें, फिनिश ना, ये फॉलो रखा, Z फॉर जाकिर हुसैन, और कोई अल्फ़ाबेट है आफ्टर Z? नहीं है, देयर इज नो, कोई अल्फ़ाबेट नहीं है ना, Z इज द लास्ट अल्फ़ाबेट। तो मैंने ये सोचा की फिर मैं अपना ही कुछ रस्ता ढूंढता हूँ, म्हणून जेम्बे घेतला मी, कारण मी माझ्या अब्बांकडून जे मी शिकलोय उसको ट्रांसपोज करने के लिए आई ट्राइड मेनी इंस्ट्रूमेंट्स, दरबुका, दुंबे, कॉन्गास, बॉन्गोस, ड्रम्स, खूप इंस्ट्रुमेंट्सवर मी प्रयोग केलं की मी हे कायदा, हे रेला, हे चलन मी वाजवू शकतो का, पण नेहमी काहीतरी कमी 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 मला असं वाटलं। देन 98 मध्ये जेव्हा हा इन्स्ट्रुमेंट मला जाकीर भाईंनी दिला, आय थिंक मला असं वाटतं त्यांना पण असं डोक्यात होता की हा प्रयोग करतोय, चल बघूया त्याला हा इन्स्ट्रुमेंट देतो, बिकॉज ही न्यू के व्हॉट वी नीड टू ट्रान्सपोज ऑल दॅट नॉलेज, वी नीड 3 फ्रिक्वेन्सीज, बेस, मिड्स, हाईज। हा इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्हाला तिघं, ऑल 3 फ्रीक्वेंसीज यू गेट बेस, यू गेट मिड्स, यू गेट हाईज। तो उनको भी लगा होगा कि इसको ये इंस्ट्रूमेंट दे के देखता हूँ, शायद इससे उसका कुछ फ़ायदा हो जाए। सो व्हेन आई गॉट दिस इंस्ट्रूमेंट आई सेड ये है, मेरा इमीडिएट कनेक्शन हो गया उसके साथ कि मुझे इसी पे करना है। अभी जो मैंने मेरे अब्बा जी से सीखा है वो इसके ऊपर मुझे जान लगा के काम करना पड़ेगा, और जितना मैं इस पे करते जाऊंगा उतना शायद मुझे और भी रास्ते और मुझे नज़र आने लगेंगे कि मैं ऐसे भी कर सकता हूँ, वैसे भी कर सकता हूँ। आई डिडंट रियलाइज़ कि ये जो रास्ता था जो मैं पहले जा रहा था, जहाँ मुझे मेहनत करके वहाँ उनके आगे तो नहीं निकलना है लेकिन आसपास में पहुँचना है, उससे ज़्यादा डिफ़िकल्ट ये रास्ता था। बिकॉज एक वो सारा नॉलेज को ट्रांसपोज करना है मुझे इस पर, तो फिंगरिंग कैसे होगा, क्या हिसाब से धा निकलेगा, धिन निकलेगा, तीट निकलेगा, धिन गिन निकलेगा, वो पूरा मुझे सोच के इस पे करना पड़ा। मैंने जेव्हा मी हा रास्ता घेतला, पुढे पुढे गेलो, तेव्हा मला कळायला लागलं की हे म्हणजे माझ्या पायावरच मी कुल्हाडी मारलेली आहे ॲक्च्युली, कारण इट इज नॉट व्हेरी सिम्पल, इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स अँड डिफिकल्ट प्रोसेस। पण मी बोललो आता याच्यावरती निघालो आहे ना, तर जाऊच या पुढे, बघूया काय होतो। आणि अब्बाजी का आशीर्वाद था, और वो कहते हैं ना, गॉड हेल्प्स दोज who help themselves। तो मुझे आस्ते आस्ते मुझे रास्ते मिलने लगे, आणि 2000 मध्ये अब्बाजी पास्ट अवे, तर मला असं होतं आता मी काय करू, पण क्या होतं ना, माझा असा विश्वास आहे, मी याच्यावरती विश्वास ठेवतो। जेव्हा जेव्हा मी डोळे मिठून मैंने अब्बाजी को याद किया है ना, मुझे हमेशा एक रास्ता मिला है। सच में कहता हूँ, मैं झूठ नहीं बोलता हूँ। जहाँ मुझे कुछ भी मुश्किल आई, मैं बैठ के सिर्फ अब्बाजी को याद करता हूँ, मुझे कुछ ना कुछ रास्ता मिलता है। बजाते समय भी मुझे वो मिलता है कि अरे मैं ऐसे भी कर सकता था। सडनली आई गेट अप एंड आई फील ओ आई कैन डू इट लाइक दिस। तो वो मुझे रास्ते मिलते गए, अब्बाजी का आशीर्वाद था बजाते बजाते। तो दैट्स वाय एखादा कायदा किंवा काही वाजून दाखवलं तर, एखादा कायदा बघा, आता तुम्हाला तबल्याची जर तुम्हाला माहिती असेल तर एक कायदा है, धातीट धातीट धा धातीट धागे तीन नागे ना, तातीट तातीट धा धातीट धागे तीन नागे ना। हा खूप म्हणजे बेसिक कायदा है, जब भी पहले किसी को सिखाया जाता है यही कायदा सिखाया जाता है। सो नाउ धातीट धातीट धा धातीट धागे तीन नागे ना, तातीट तातीट धा धातीट धागे तीन नागे ना। एग्जैक्ट ट्रांसपोजिशन नहीं, आपको बोल नहीं मिलेगा लेकिन उसका चलन मिल जाएगा। धातीट धातीट धा धातीट धागे तीन नागे ना, तातीट तातीट धा धातीट धागे तीन नागे ना।
आणखीन एक वाद्य रूढ झालंय कोहन नावाचं, त्याला काहोन? कॅजॉन, हा काहोन बॉक्स आहे सर, आपण त्याच्यावरती बसून वाजवतात. ते इतकं इंटरेस्टिंग आहे की लहानपणी गावाकडे ते स्पीकर बॉक्स होते ना, ते सुद्धा सेम साऊंड करतात. करेक्ट स्पीकर बॉक्स तुम्हाला पण आम्ही ऐकलंय बऱ्यापैकी, तर ते पण एक फारच इंटरेस्टिंग आहे. तुम्ही ते वाजवलंय तर त्या वाद्याबद्दल पण सांगा. काहोन बॉक्स काय आहे ना, ते फ्रॉम क्युबा इट इज, क्युबा से है वो. तो त्याच्यावरती आपण बसतो आणि वाजवतो, आणि पाठी एक असा होल असतो, तिथे माईक जातो, अँड यू गेट द लो एंड बेस. सो दॅट इज, तुम्हाला सांगू मी, बेसिकली इफ यू हॅव हर्ड ड्रम सेट तुम्ही ऐकलंय, तर तिथे किक, हाय हॅट, स्नेअर, दीज आर 3 इम्पॉर्टंट थिंग्स, अँड टॉम्स. सर दिस इज अ स्मॉल बॉक्स विच ट्राइज टू, मतलब वो कोशिश ये रहती है कि उस बॉक्स से आपको वो पूरा ड्रम किट मिले. क्योंकि आपने अगर देखा होगा अंदर एक रिबिन होता है, तो आपको स्नेयर का भी साउंड मिलता है. ऊपर सेंटर में आपको किक का साउंड मिलेगा, ऊपर स्नेयर का साउंड मिलेगा. अब पैर से बजाते समय अगर उसको स्लाइड करोगे तो यू विल गेट द टॉम्स, टू 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 लाइक दैट. सो दैट इज द आइडिया ऑफ यूजिंग दिस. और ये बहुत यूज होता है फॉर स्पेनिश म्यूजिक, दे यूज दिस अ लॉट. वो स्पेनिश म्यूजिक होता है, फ्लेमिंको प्लेइंग, तो उनके साथ वो जब उनका जो अकम्पनीमेंट इंस्ट्रूमेंट है वो काहोन बॉक्स है. जेम्बे आणि कोहन बॉक्समध्ये म्हणजे ही परदेशी वाद्य अशी आहेत ज्याच्यात सूर मिळवणं हे फार रेअर आहे. म्हणजे आपल्याला सूर नाही मिळणार. काहोन बॉक्स मध्ये तर मिळणार, याच्यामध्ये मिळणार, कारण याच्यामध्ये एक सूर आहे. आता मी सतार बरोबर वाजवला किंवा संतूर बरोबर वाजवला किंवा फ्लूट बरोबर जेव्हा वाजवतो, मी इकडे ट्युनिंग करतो आणि माझ्याकडे वेगळे जेंबे आहे. म्हणजे हा सफेद 3ला जाईल, म्हणजे फ्लूटसाठी झाला. दुसरा माझ्याकडे एक आहे फायबर स्किनचा, तो डी मध्ये असतो, म्हणजे सितारसाठी बरं असतो. आणि दुसरा एक आहे जास्ती बळा आहे, म्हणजे तो सफेद 7चा आहे. तो कधी कधी वोकल बरोबर किंवा कधी मी काय बोलतं, म्हणजे लो फ्लूट जेव्हा ज्यांनी वाजवलं किंवा सरोद असला, म्हणजे सफेद 1 असतो त्याच्यात सूर, तर तो सफेद 7च्या जेंबे मी सफेद 1 वर करतो. तर वेगळे वेगळे याच्यामध्ये सूर मिळेल. बट काहोन बॉक्समध्ये तुम्हाला, कारण काहोन बॉक्स इज अ डेड टोन, असं म्हणजे असं टेबलवर तुम्ही जसं मारलं ना असं, पण याच्यामध्ये सूर आहे. ये सूर है, मिलता है, सूर मिलता है, मैं इसको ट्यून करता हूं. जे क्लासिकल शिकतात किंवा जी घराणी असतात, ज्याचा संगीताचा संबंध हा क्लासिकल याच्याशी असतो, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं असं असतं, मग ते गायकी असू देत किंवा वादन असू देत, की त्याच्यात मिक्स काही करायचं नाही. जे आपल्याकडे परंपरेनं आलेलं आहे ते पुढे घेऊन जायचं, त्याच्यात काही मिक्स करायचं नाही. मग अशा याच्यामध्ये असताना की ज्या घराण्यामध्ये तबला हे प्रमुख असताना तुम्ही वाट वाकडी केलीत आणि तर तेव्हा विरोध नाही झाला की हे तू कुठे घेऊन चाललाय? माझ्या बाबांनी कधी, जाकीरबाईंनी पण कधी असं पाबंदी नाही लावली कधी. माझ्या बाबांनी तर कधी नाही. मी बाबांना 88 मध्ये असं सांगितलं की बाबा, आबाजी मला क्लासिकल म्युझिक नाही करायचे. कारण त्याच वेळी 86 मध्ये मी फिल्म म्युझिकमध्ये I started playing for film recordings, for music directors Anand Milind, Jatin Lale, Danu Malik, Rajesh Roshan, all these people. तर 88 मध्ये मला कळलं की मी रेकॉर्डिंग्स पण करू, क्लासिकल पण वाजवू, हे नाही होणार माझ्याकडून. कारण स्टुडियोमध्ये तुम्ही गेला की सकाळ तो सुबह से रात हो जाता है. तो मैंने अब्बा जी को बोला कि अब्बा जी मैं क्लासिकल म्यूजिक छोड़ के ये करना चाहता हूँ. तो अब्बा जी ने कहा कोई बात नहीं, तू म्यूजिक ही करना है, तुझे तो कुछ और आएगा नहीं तुझे. कारण काय काय असतं ना, स्कूलमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा माझा फेवरेट कलर होता रेड. ओके. कारण सब जगह मुझे रेड मार्क्स मिलते थे. रेड पेन नी सबके उधर लाइन मारा है, उधर साइन किया हुआ है, उधर ये लिखा हुआ है रेड 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 रेड. मेरी माँ बोलती थी ये तेरे पूरे बुक में रेड क्यों रहता है? इसीलिए हमने बैकग्राउंड भी रेड रखा है. वो बेसिकली अब्बा जी ने कहा ठीक है तू म्युझिक कर, बिकॉज जस्ट टू टेल एव्हरीबडी, माझ्या बाबांनी 50 फिल्म्समध्ये म्युझिक दिलं आहे AR कुरेशीच्या नावाने. खूप फिल्म्समध्ये म्युझिक दिलं. तर त्यांना माहिती होतं रिकॉर्डिंग इंडस्ट्री काय है. तर मला कधी पाबंदी नहीं, तो इसके लिए भी पाबंदी नहीं थी, कभी नहीं थी. अब आपको बताता हूँ, जो हम लोग क्लासिकल म्यूजिक बोलते हैं आज, जो हम क्लासिकल म्यूजिक से सुनते हैं, वो भी तो एक तरह का फ्यूजन है. एग्जैक्टली. क्योंकि पहले तो हमारे पास ध्रुपद धमार होता था, हमारे पास इंस्ट्रूमेंट्स थे जो पखावज, सितार, अब जो इंस्ट्रूमेंट वीणा,
जो सितार उसी से तो निकल के आया है। हमारे पास पहले ध्रुपद धमार होता था, उस सिंगिंग में उसमें कुछ एक और चीज़ें मिक्स होके जो शायद थोड़ा मिडल पर्शिया से आई हैं, उसका थोड़ा सा सिंगिंग, उसका प्लेइंग मिला के जो हम जिसको आज ख्याल सिंगिंग बोलते हैं, वो भी एक तरह का फ्यूजन ही है। तो हमारे घर में कभी भी ऐसे नहीं था कि तुम ये नहीं करोगे, तुम्हें क्या करना है तुम करो, तुम्हें हमारी पूरी बैकिंग है, तुम्हें हमारा पूरा आशीर्वाद मिलेगा, तुम्हें जो करना है तुम करो। तो कभी भी पाबंदी नाही। पण मग म्हणजे त्यालाच जोडून की अर्थात करिअर ऑप्शन तर हाच होता, जसं तुम्ही म्हणालात की दुसरं काही येतच नव्हतं, पण आम्हाला असं पण कळलं की तुम्ही एका फोटो स्टुडिओ मध्ये पण तेव्हाचे काम केलंय किंवा कस्टम विभागात होतात एअरपोर्ट मध्ये तुम्ही। माझी आई काय ना, अरे दो तबला प्लेयर है घर में, अब तुम्हारे अब्बा भी है, अभी जाकिर भी है, और त्या काळात ना म्युझिकचा आज जसा एक जोरशोर आहे तसा नव्हता। आणि उस वक्त पेमेंट्स भी ऐसे मिलते थे और कभी कभी तो नहीं भी मिलता था, ऐसे भी होता था। तो हमारी अम्मा को था कि तू कुछ ऐसा काम करे कि जहाँ फिक्स्ड इनकम आए। तो मैं बोला अभी मैं क्या करूँ, तो एक काम कर, वो हमारे करंजिया हैं, वो फोटोग्राफर है, तुम फोटोग्राफी सीखो। मैं बोला अरे बाबा मेरे को आता नहीं कुछ, नहीं तो माझ्या फर्स्ट इयर म्हणजे 11th स्टँडर्डमध्ये जेव्हा स्कूलच्या माझ्या कॉलेजचं वेकेशन झाला, तिने ते करंजिया साहब ने बोलना कि मेरा बेटा 2 महीने तुम्हारे पास आएगा। मैं मेरा हॉलीडे का पूरा वाट लग गया। 2 महीने का हॉलीडे मैं फोटोग्राफी स्टूडियो में जाके फोटो काट रहा हूँ, वो जाके क्या बोलते हैं ना उसको, पहले उसमें पानी में धोने का, फिर ये सब जो भी मुझे याद है इतना, मैं वो सब कर रहा था। और वो एसिड से मेरे हाथ में फिर वो इट्स एसिड नो, सो देन यू स्टार्ट गेटिंग सम ब्लिस्टर्स एंड ऑल दैट। तो वो भी मैंने किया बिकॉज हमारी अम्मा को था कि भाई तू कुछ और कर, मेरे को ये नहीं। एक बार उन्होंने मुझे कहा तू काम कर, तू कस्टम्स ऑफिसर बन जा। अचानक नहीं, हमारे एक मिलने वाले हैं, तो मैं 12th में था, तो वो वेकेशन में मेरे को क्या हो गया, वो हमारे कस्टम्स ऑफिसर थे, बोले नहीं तुम इसको भेजो, मैं इसको दिखाता हूँ। तो वो एयरपोर्ट में जाके मैं उनके साथ रात को बैठता था, जाके देखने का क्या करते हैं लोग, आ रहे पैसेंजर आ रहे, देखो ये आ रहा है ना, उसमें से देखो वो जा रहा है ना, उसमें ध्यान रखो, ऐसा उसका बैग ऐसा लग रहा है, थोड़ा मोटा लग रहा है, थोड़ा पतला लग रहा है, उस पर ध्यान दो। मैं रात को बैठ के देख रहा हूँ। ये मेरा वेकेशन 12th स्टैंडर्ड का। ये आता होगा, आता या बॅगवर जर मी मारलं तर यातना कुठला आवाज येईल? अरे तिथे माझ्या टेबलावर हात चालू असतो। वो मुझे बोल रहे तुम क्या कर रहे हो इधर यार, तुम्हारी अम्मा ने, और वो उनके पहचान के तुम्हारी माँ ने तुमको भेजा है, ठीक है, लेकिन तुम्हारा लगता नहीं इधर ध्यान। मैं बोला मेरा ध्यान नहीं है, एक तो मुझे नींद आ रही है क्योंकि मैं दिन में रियाज कर रहा हूँ जो भी है। तो ये सब भी मैंने किया है। अभी हमारी अम्मा को था कि ये कुछ और करे। तन्वी जी तौफिक भाई, तुम्हाला थोडं मागे घेऊन जातो। हो। तुम्हाला अब्बाजींनी कुठल्या वर्षी तालीम द्यायला सुरुवात केली आणि ते वर्ष म्हणजे त्या आठवणी कशा होत्या, म्हणजे कशी तालीम व्हायची आणि अब्बाजी गुरु म्हणून कसे होते, म्हणजे कडक होते की म्हणजे कसं त्यांचं एक हे राहायचं गुरु म्हणून? माझी तालीम तुम्ही असं बघा, आमच्या घरातच होता ना, मी तर म्हणजे वो जो नाद है वो तो बचपन से कानों में पड़ ही रहा है, और वो हम बचपन में क्रॉल करके जाके उसके ऊपर हाथ पैर तो मारते ही थे, वो तो हमारा ऑलवेज होता था। लेकिन मेरी जो तालीम है वो आई थिंक 7-8 साल का मैं होऊंगा तब वो शुरू हुई। और हमारे अब्बा जी बहुत ट्रॅव्हल करते थे, म्हणजे ते रविशंकरजींबरोबर, अली अकबर खान साहेब बरोबर, ते खूप आउट ऑफ इंडिया। तर मी ॲक्च्युली तुम्हाला सांगू, मी माझ्यासाठी जाकीर भाई एक बाप समानी रहे, कारण त्यांच्या आणि माझ्यामध्ये 12 सालचा डिफरेंस है। तो मैंने जब से होश संभालना शुरू किया, मैंने उन्हीं को एक फादर फिगर जैसे देखा है। तो बहुत बार जाकिर भाई रियाज करते रहते थे, तो बैठ के उनको सुनना और उन्हीं से कुछ पूछ लेना। और हमारे अब्बा जी ने क्या किया था कि वो जब ट्रॅव्हल करते थे तर त्यांनी त्यांचे 2 शिष्य, ज्यांचे मी नाव घेतलं, एक खारकर भाई आणि एक विनायकराव उंगले, त्यांना सांगितलं होतं की मी नसलं तरी यांना तुम्ही येऊन रियाज करावा, मी आणि माझा दुसरा भाऊ, आणि ते यायचे आणि आम्हाला हमको रियाज करवाते थे। अब्बा जी ॲज ए गुरु वॉज व्हेरी स्ट्रिक्ट, व्हेरी स्ट्रिक्ट। ॲज अ फादर ही वॉज व्हेरी गिविंग, म्हणजे तुला काय पाहिजे तू सांग, मी तुला आणून देतो, पण रियाज करताना, शिकताना तुझा लक्ष इथे तिथे गेला तर हातोडी पडणार तुला, म्हणजे असे होते ते, म्हणजे असं आहे। आणि त्यांनी काय ना, ते एक काम के लिए हम सब उनके बहुत शुक्रगुजार हैं, हमारे अब्बा जी के।
कारण आमच्या काळात ना जेव्हा ते आम्हाला शिकवायचे ना, त्यांना कधीही आम्ही पुस्तक घेऊन किंवा पेपर घेऊन लिहायला गेलं ना की त्यांना आवडायचंच नाही. ते हथोडी फेकून मारायचे असं आम्हाला. आणि उनका एम भी ऐसा होता तो इधर ही आके लगता था. कारण ते बोलायचे तुम्ही हे स्टेजवर हा पुस्तक घेऊन बसणार आहात का? इथे ठेवा सगळं. इथे स्टेजवर तुम्हाला सगळं तुमचा नॉलेज तुम्हाला इथे पाहिजे कि बजाते बजाते ये आ जाना चाहिए. वो बुक खोल के देखोगे क्या बजाते बजाते ऐसा करोगे? नहीं, याद रखो. तो उससे क्या हो गया सौरभ, हम लोगों का अंदर का चिप बहुत स्ट्रांग बन गया. उसका जो क्या बोलते हैं ना, जो अंदर का चिप है ना वो इतना स्ट्रांग बन गया कि एक बार कुछ सुना ना फट से याद हो जाता है. म्यूजिकली आई एम टॉकिंग अबाउट. एक काळात आम्हाला एक्चुअली हमारे टाइम के जो लोग हैं हमको 40 नंबर्स याद होते थे. टेलीफोन नंबर. आज मुझे अपनी वाइफ का मोबाइल नंबर याद नहीं रहता. आज ऐसा टाइम आ गया है वाइफ को कॉल करने का तो अरे वो वाइफ सेव किया है, बाय हार्ट याद ही नहीं है. My question to you is, what is your fondest memory that you have shared with Zakir sir? My fondest memories many. बहुत है, खूब से आए थे. क्या बोलूँ मैं, अभी याद करता हूँ तो ऐसा लगता है वो वाली थी कि ये वाली थी कि ये वाली थी. इतने मेमोरीज उनके साथ मैंने शेयर किए हैं. क्या होता है ना, मैं आपको एक बात बताता हूँ कि कुछ लोग ऐसे होते हैं कि जो उनको एक दृष्टि रहती है. दृष्टि आप समझते होंगे मैं क्या कह रहा हूँ. तो एक टूर मैं अब्बा जी और जाकिर भाई के साथ कर रहा था 88 में जर्मनी का. हमारा ट्रियो का टूर हो रहा था, मैं उनके साथ बजा रहा था. तो उस वक्त मैं आपको बताता हूँ मेरी फीलिंग कैसी थी. बताए, वो जो बकरी दो शेर के बीच में होती है ना, वैसा मेरा फीलिंग वैसा था. मेरा 2 शेर और मैं एक बकरी, उनके बीच में बैठ के बजाना मतलब क्या है. तो वो 25-30 कॉन्सर्ट का टूर था, डिफरेंट सिटीज़ ऑफ जर्मनी. हम लोग बाय रोड ही जाते थे. तो हमेशा तो पहले 2 कॉन्सर्ट में मैं पहले से आता था उनके साथ. देन माय फादर रियलाइज कि ये थोड़ा इतने कॉन्फिडेंस से नहीं बजा रहा है. तो बोले एक काम कर, हम लोग दोनों शुरू करेंगे, जाकिर हम दोनों शुरू करेंगे, फिर थोड़ा आखिरी का 15 मिनट में इसको लेके आएंगे. तो जाकिर को बोले ठीक है. तो ये चलता रहा मामला. एक 20 कॉन्सर्ट्स हो गए, 22 कॉन्सर्ट्स हो गए. एक दिन हम लोग स्टेज पे जा रहे हैं तो मैं साइड पे खड़ा हूँ, मुझे मालूम है मुझे बाद में जाना है. तो जाकिर भाई ने मुझे देखा. मैं ये इसलिए बता रहा हूँ कि ये मेरी सबसे, आपने बोला ना फॉन्डेस्ट मेमोरी क्या है, फॉन्डेस्ट से ज़्यादा ये सबसे इम्पैक्टफुल मेमोरी है मेरे लिए. फॉन्डेस्ट भी और इम्पैक्टफुल भी है. तो मैं साइड पे खड़ा था कि मैं बाद में जाऊँगा. तो जाकिर भाई ने मुझे कहा तौफीक चलो. मैंने बोला जाकिर भाई मैं तो बाद में आऊँगा. नहीं बोले आज तुम हमारे साथ ही जाओगे. और हम लोग, मैं बोला अच्छा. मैं जाके साइड पे, तो अब्बा जी ऐसे बैठते थे, इधर जाकिर भाई, इधर सुल्तान खान साहब सारंगी पे, मैं वहाँ बैठता था. तो मैं उधर बैठा था. अब्बा जी ने देखा, बोले ये कैसे आ गया, मतलब उनका एक्सप्रेशन ऐसे था. तो जाकिर भाई को देखा, जाकिर भाई बोले चलते हैं. और पता नहीं क्या हुआ, मुझे भी लगा कि शायद आज मुझे कुछ तो करना पड़ेगा, क्योंकि ये अगर जाकिर भाई ने मुझे यहाँ बिठा दिया है मतलब ही इज एक्सपेक्टिंग मी टू डू समथिंग, अदरवाइज व्हाई एम आई हियर, अदरवाइज आई विल कम लेटर ओनली. तो उन्होंने यूजुअली अब्बा जी शुरू करते थे और जाकिर भाई जाते थे फिर सेकंड. तो अब्बा जी ने जब शुरू करके फिनिश किया तो जाकिर भाई ने मुझे इशारा किया. यूजुअली वो करते थे, मुझे इशारा किया चलो. तो मैं और भी घबरा गया मतलब वो हो गया. बोला ये क्या हो गया, पहले तो वो जाते. तो अब्बा जी भी देख रहे हैं उनको, सुल्तान खान साहब भी देख रहे हैं. तो बोले चलो चलो. सो आई स्टार्टेड प्लेइंग. मैंने ऊपर वाले का नाम लिया, आग बंद करके मैं शुरू हो गया. 3-4-5 मिनट मैंने बजा दिया. और जब ख़त्म किया तो लोगों की तालियां हुई. तो मुझे लगा मतलब मैंने कुछ अच्छा ही किया होगा. तो तालियां मिल रही हैं तो मुझे ऐसे लगता है उनको एक दृष्टि होती है, कुछ लोग होती है कि अभी शायद इसका टाइम करेक्ट है आने का. अभी तो वो उन्होंने उतने दिन वेट किया
और वो देख रहे थे कि मैं हर बार रूम में रियाज करता रहता था, जब भी होता था सुनते रहते थे ना, तो बोले आज तू आ जा। तो वो मेरी सबसे फॉन्डेस्ट और इम्पैक्टफुल मेमोरी है, क्योंकि वो उसके बाद जो एक कॉन्फिडेंस मुझे आया ना कि मैं भी थोड़ा सा शेर बनने लगा, मतलब थोड़ा थोड़ा करके कि भाई अभी बकरी तो हो गया, अभी बस दूध बहुत पी लिया, अभी ज़रा मटन खाओ थोड़ा मतलब बहुत हो गया, तो घास फूस बहुत हो गया, मेरा मतलब ये है अभी। तो वहाँ से मुझे कॉन्फिडेंस आने लगा। फिर उस कॉन्सर्ट के बाद जितने भी 6, 7, 8 कॉन्सर्ट थे, आई प्लेड फ्रॉम द बिगिनिंग विद देम एंड आई स्टार्टेड ग्रोइंग एंड दैट मेड अ बिग डिफरन्स। पण एवढ्या इतक्या फिल्म्ससाठी तुम्ही म्युझिकसाठी काम केलं, ऍडव्हर्टाइजमेंटसाठी जिंगल्स लिहिले, यातली तुमची आवडती कुठली सगळ्यात? म्हणजे जिंगल्सच्या विचारताय की फिल्म जिंगल्सच्या सॉन्ग बाबतीत पण आणि फिल्मच्या बाबतीत पण? फिल्म सॉन्गमध्ये माझा खूप आवडता आहे धूम 2चा टायटल सॉन्ग. हा, कारण त्या सॉन्गमध्ये मी एक असा वेगळा एक्सपेरिमेंट केला होता. मला अजूनही याद आहे, प्रीतम म्युझिक डायरेक्टर, त्याच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम करत होतो. तर त्यांनी मला यशराज तेव्हा जस्ट सुरू झाला होता YRF आपला, तर तिथेच आम्ही गेलो होतो रेकॉर्डिंगसाठी, म्हणजे मीटिंगसाठी. तर त्यांनी मला सांगितलं, तौफिक जी अपन चलते हैं, आदित्य जी का ऑफिस इधर ही है, तो ऊपर चलते हैं, उनको कुछ हमको बताना है. तो मी ऑफिसमध्ये गेलो, तर आदित्य चोपडाजीने आम्हाला एक फिल्म दाखवली. दॅट फिल्म वॉज स्टॉम्प म्हणून एक खूप फेमस बैंड है. स्टॉम्प इज अ बैंड जो कचरे के वस्तुओं पे बजाते हैं, डब्बा, बाटली, बकेट्स, ये वो सब कुछ, तार वार सब पे बजाते हैं वो लोग. और इट इज़ एन अमेजिंग बैंड, अमेजिंग मतलब. तो मैंने उनको 2000 में US में, न्यूयॉर्क में लाइव देखा था. ये मैं 2001 या 2 की बात कर रहा हूँ. तो उनको लाइव मैंने देखा था उस वक्त वहाँ पे, एंड आई वॉज ब्लोन अवे. मतलब इट वॉज लाइक मेरे दिमाग में था कि मैं एक दिन ऐसा ही एक बैंड बनाऊंगा इंडिया में, विच वॉज द you can say the first birth of my band मुंबई स्टैम्प. तो वो वहाँ से, तो मैंने देखा, तो मैंने बोला हाँ ये तो स्टॉम्प है. बोले हाँ हमको धूम 2 में यही चाहिए, ऐसा चाहिए. तो मैंने बोला अरे वाह बहुत अच्छी बात है. मेरे भी दिमाग में ऐसी खिचड़ी पक रही है कि ये, बिकॉज आई वॉज वेरी वेरी ब्लोन अवे बाय द परफॉर्मेंस. मुझे ऐसा ही कुछ करना है. मैं तो मेरे कुछ स्टूडेंट्स को लेके मैंने बैंड भी बनाना शुरू कर दिया है. तो मुझे उन्होंने कहा कि हमको यही से चाहिए, ये जो ग्रूव बज रहा है, ये जो साउंड है. तो मैंने उनको रिक्वेस्ट किया, मैंने कहा मैं आपको एक रिक्वेस्ट करता हूँ, आपको यही साउंड देता हूँ मैं, यही साउंड लेंगे हम लोग, लेकिन हम अपना करेंगे. ये तो हो गया ना, ये तो ऑलरेडी आ चुका है, हम ये करने जाएंगे तो लोग उंगली आपके ऊपर ही उठाएंगे कि अरे ये तो सुना हुआ है. तो ये बहुत बड़ी बात है कि दोनों ने मुझ पे एक फेथ रखा. बोले अच्छा ठीक है तौफिक आप करो. तुम्ही मगाशी ते धूमचं म्हटलं तेव्हा त्याच्यात ती फक्त तीच म्हणजे मगाशी म्हटलं होतं की आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या होत्या, म्हणजे ड्रम वापरलेत. तर तेव्हा जेम्बेचा वगैरे वापर झाला नाही, त्या गाण्यामध्ये नाही केलं. त्याच्यात फक्त ट्रॅश वापरलेला होता. जेम्बे खूप गाण्यामध्ये मी वापर. पण आता ते जे तुम्ही तयार केलं होतं ते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला असं बोलायचं ते वाजून दाखव. स्ट्रेट बोला ना तुम्ही, का असं फिरून येत आहे. तर मी काय केलं, त्या अगेन महाराष्ट्रीयन रिदम तेच मी आणलंय तिकडे. म्हणजे लेझिमचाच एक प्रकार असतो, तोच मी तिकडे केलाय. संपूर्ण ऋतिकची जी एंट्री आहे ना इन टू द सॉन्ग, इट इज ओनली लेझिमचाच एक प्रकार तिकडे मी त्याचा प्रयोग केला आहे. जेव्हा मी वाजवणार ना तुम्हाला कळणार, जेव्हा आम्ही वाजवू. ओके स्टार्ट करूया, चला रेडी, 1 2 1 2 3 4. धून तर आम्ही ऐकली, म्हणजे आणि इतक्या वेगळ्या पद्धतीने ऐकली ज्याची आम्ही कल्पना सुद्धा केली नव्हती. हाच रिदम आपला लेझिम आहे. ये रिदम अपना
ये हमारे डीएनए में है, ये डीएनए में है, ये हमारे, हम लोग को इस मिट्टी से मिला है. इतकं आवडतं काय? म्हणून ते कानावर पडल्यावर इतकं आवडतं आपल्याला. मग आता जिंगल मधली कुठली तुमची आवडते, इतक्या केल्यात तुम्ही? जिंगल मध्ये मी एक जिंगल केली होती, खूपशी केली आहे. एक केली होती ज्याला कान्समध्ये गोल्ड मिळाला होता, म्हणजे इंडियन रेल्वेजची केली होती मी. तर तिथे मी काय केलं की पूर्ण ट्रेनच्या रिदम आणि साऊंड मी क्रिएट केला यूजिंग वॉइस एंड बॉडी परकशन. और उसमें सुदेश भोसले जी ने गायलं आहे, म्हणजे ते ओल्ड गाणं घेतला होता, रेलगाड़ी चुक चुक, आणि त्यांनी अशोक कुमारच्या आवाजमध्ये त्यांनी गायला होता. तो उसका पूरा जो ट्रैक है जो मैंने बनाया वॉज यूजिंग वॉइस परकशन एंड बॉडी परकशन, मतलब स्टैम्पिंग, ये वो ट्रेन ब्रिज के ऊपर से जा रही है तो मेटल के ऊपर हम लोग ने स्टैम्पिंग करके आवाज़ किया था कि ढंग ढंग ढंग, जो आता है मेटल का आवाज़. सो वैसा करके पूरा ट्रैक मैंने यूजिंग वॉइस परकशन और ये किया था. बट मेरी जो फेवरेट है वो है फिनोलेक्स स्विचेस का जिंगल. अच्छा. फिनोलेक्स स्विचेस, उसका जिंगल मैंने सिर्फ स्विच को लेके किया. ओ. वेगवेगळे प्रकारचे स्विचेस. तुम्हाला कधी वेळ मिळाला तर यूट्यूबवर जा, तौफिक कुरेशी फिनोलेक्स स्विच जिंगल असं करा, बघा तुम्ही. ते फिल्म पण आहे आणि त्यांनी शूट पण खूप छान केलं आहे. फर्स्ट आई डिड द ट्रैक, देन दे शॉट द फिल्म. तो उसमें स्विच का भी वो मैंने क्या किया, स्विच वो डबल स्विच भी होता है ना, एक बार किया तो वापस आता है टक टक ऐसा. तो उसको लेकर के सिंगल स्विच, बड़ा स्विच, छोटा स्विच, स्विच को मटके के अंदर डाल के टक किया तो कैसा आवाज़ आता है, स्विच को सामने रख के उसके ऊपर बॉल फेंक के मारा तो कैसा आवाज़ आता है. वैसा करके पूरा एक्सपेरिमेंट्स करके मैंने पूरा एक ट्रैक बनाया, 1 मिनट का जिंगल यूजिंग ओनली स्विचेस. हाँ, 1 मिनट यूजिंग ओनली स्विचेस. सो दॅट इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट. तुम्ही असं म्हणालात की बॉडी पार्टचा वापर सुद्धा तुम्ही केलाय हो, मी करत राहतो. तर तो कसा करतात मला नाही म्हणजे म्हणजे अकेपेला वगैरे असं हे म्हणतात. आपला ये सब चुटकी, चीक, सो ये चीक हो गया, ये हो गया, स्टैम्पिंग हो गया, बॉडी परकशन. उसके लिए कुर्ता निकालना पड़ेगा अभी. नहीं, बिकॉज यू नीड टू हिट इट हियर, और ये माइक भी लगा हुआ है. सो यूजिंग ऑल दिस बॉडी परकशन, सो दिस इज कॉल्ड बॉडी परकशन. दिस इज द फर्स्ट फॉर्म ऑफ रिदम. सबसे पहला रिदम कैसे आया बताइए मुझे? सांस से आया, वॉइस से. दूसरा बॉडी से. तीसरा पत्थर से. आग लगाने के लिए जो पत्थर से, उससे समझ में आया कि अरे चक 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 रिदम भी बन सकता है. उसके बाद में लकड़ी पे आया, झाड़ को लेके, ये झाड़ का जो होता है. फिर फाइनली स्किन, और अब तो प्लास्टिक. तो बॉडी परकशन, स्टैम्पिंग, ये तो अफ्रीका में लोग, हमारे यहाँ भी करते हैं, रेड इंडियंस भी करते हैं. बहुत है, बहुत पण कुछ है. त्याला याच्यामध्ये वाद्यांच्या सोबतीनं आणणं, याचे प्रयोग पण आधी होत होते की तुम्ही सुरू केलेत? म्हणजे काय? म्हणजे मला कळलं नाही. शरीरातनं जे आवाज आपण काढू शकतो, ते जे ताल आपण वापरतो, नाही. त्या तालांना या तालांबरोबर जोडणं हे होतं की तुम्ही? नाही, होतं ना, आधीच पण होतं. आफ्रिकामध्ये पण ते जेम्बे आफ्रिकाचंच आहे हो. ना. तर ते जेम्बे वाजवतात आणि काही लोक असं सर्कलमध्ये स्टॅम्प करत असतात, किंवा असं काहीतरी साऊंड करतात ते युझिंग द ब्रेथ. आणि त्यानंतर ऑल दीज व्हेरियस वोकल रिफ्स ते करतात. आणि ते हे चीक हे आफ्रिकन्सच करतात. आणि ह्याच्यावरती साऊंड करतात, ह्याच्यावरती साऊंड करतात, स्टॅम्पिंग करतात, आणि जेम्बे चालत राहतो. धूम पापांग, धूम पापांग, धूम पापांग, धूम पापांग, ते चलता रहता है. एंड दे मेक ऑल दिस. सो दे फ्यूज द बॉडी परकशन, वोकल परकशन विद द जेम्बे. एंड देयर इज ऑल्सो अ डांस गोइंग ऑन विद दैट. गोल डांस भी चल रहा है उनका, और ये सब भी कर रहे हैं. हे आफ्रिकेत वाजवलं का कधी कुठल्या कॉन्सर्ट मध्ये तुम्ही? कुठे? आफ्रिकामध्ये नाही, अजून नाही. हां, मी एकदा इकडे कुठे गेलो होतो मी, साऊथ आफ्रिकामध्ये नाही, नॉट साऊथ आफ्रिका बट नायजेरियामध्ये, किनियामध्ये, आपला कुठला नायरोबीमध्ये मी वाजवलं होतं. तेव्हा काय वाजवलं त्यांच्या समोर? हे काय त्यांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं आफ्रिकन्स होते, खूपसे आफ्रिकन्स होते, म्हणजे जे होते. आणि त्यांनी मला सांगितलं, दिस यू आर प्लेइंग जेम्बे
you're playing differently. I said, yes, I'm playing like an Indian. I'm an Indian. I'll play like an Indian only, no? That is the knowledge I've got. So then they said, but you're playing very fast. I said, yeah, because I've learned from my father. So then they said, okay, fine. So they liked it. आता हे जे मी व्हॉइसचं करतो ना, हा हे सगळं जेव्हा मी बाहेर जातो आउट ऑफ इंडिया अमेरिकेत खूप वेळा मी करतो. जाकीरबाईंबरोबर पण मी असताना हे सगळं मी केलं आहे. तर तिकडे बीट बॉक्सच असतात. हा तर ते मला येऊन विचारतात, तुम्ही व्हॉट इज दिस बीट बॉक्सिंग? आय से दिस इज नॉट बीट बॉक्सिंग, दिस इज इंडियन, दिस कम्स फ्रॉम द रूट ऑफ इंडिया. ये हमारे मट्टी से हमको मिलता है. तो जैसे सांस है, आई टेल देम दैट आई यूज सांस टू क्रिएट रिदम, नो. बापरे है ना. केवढा वेळ. So this is so when I do this, they say, what is this? I said, this is from my breath, and this is my what shall I say, श्रद्धांजली or salam to the great R.D. Burman. खूप गप्पा मारल्यात आपण आणि कार्यक्रमाच्या कोणीतरी शेवटापुढे- लेफ्ट मधून तौफिकजी बोलला. नाही पण माझ्याकडची वेळ संपत आलेली आहे त्यामुळे मला थांबावं लागतंय. पण मला तुम्हाला एका फोटो बद्दल विचारायचं. तो फोटो मला वाटतं आपल्या मागे प्ले होणार आहे. अच्छा. ओ मी आणि जाकीर भाई. अरे बाबा. So I must be, he must be what, 14 here. नहीं, I must be 1.5 years old. ओके And he is 12 years older, so maybe I must be 2 years old here. I look 2 years. आपको क्या लगता है कविता जी? नाही 1.5. 1.5, 2. So he must be 14 years old here. ये हमारे माहिम का घर के पीछे दरिया था, दरिया है. हाँ. ये वहाँ बहुत बार जाते थे. जाकीर भाई पीछे जाके, जाकीर भाई क्रिकेट खेळायचे तिकडे पाठी अच्छा. दरियाचे त्यांचे फ्रेंड्स बरोबर. आणि मी लहान असताना वो छोटा पैर से मैं जाके पीछे उनको मिलता था कि वो वहाँ के जाकीर भाई खेल रहे क्रिकेट. आपको एक इंसिडेंट बताता हूँ मैं. इसी माहीम में हम लोग गए, सॉरी मैं टाइम ले रहा हूँ. तर मी असं खेळत ना पाणीच्या आतमध्ये गेलो. म्हणजे पाणी म्हणजे भरती पाठी गेली होती. तर आम्ही खेळताना मी आणि माझे एक 2-3 मित्र, मी 3 वर्षाचा असेल किंवा 4 वर्षाचा. तर मी खेळताना पुढे गेलो. तर ते पत्थर असतात ना, त्याच्यावरती ते काय शार्प असतो ना, त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये काय? शिंपले नाही. हा, शिंपले. काय जे काय हा इंग्लिशमध्ये त्याला मसल्स म्हणतात ना, आपण खातो पण ते. नाही कालवे. हा, ते काय. तर मी त्याच्यावरती माझ्या पायावर असा घसरला आणि मोठा कट झाला. कालवे कालवे. तर माझ्या पायात खूप खून, म्हणजे असा ब्लिडिंग होत होता. तर जाकीर भाई तिकडे क्रिकेट खेळत होते. तर कोणी धावत गेला, जाकीर तौफिक को लग गया है, बहुत खून निकल रहा है. तो वो भाग के आया, उन्होंने देखा इतना खून. ऐसा ही सफ़ेद शर्ट पहना था उन्होंने. तो उन्होंने मुझे उठाया, मुझे गोद में उठा के लेके भागे वो ऑल द वे टू कैडल रोड, जहाँ पे डॉक्टर है. हम माहिम में रहते थे ना, तो कैडल रोड मखदूम शाह बाबा के पीछे हमारा. तो उधर कैडल रोड पे डॉक्टर था. तो डॉक्टर के पास लेके गए. उनका पूरा शर्ट लाल हो गया खून से, मुझे अभी भी याद है. और मुझे उठा के लेके भागे वो, और पूरा खून हो गया. वो जाके उन्होंने डॉक्टर को दिखाया. डॉक्टर ने बोला नहीं वो कट हो गया, डरो मत, इंजेक्शन जो भी है देना है. तो वो पूरा टाइम फिर मुझे उठा के घर पे लेके आए. तो हमारी अम्मा ने देखा पूरा खून, वो घबरा गई. बोले क्या? बोले नहीं कुछ नहीं है, अभी वो इसका है, पैर का है. तो मुझे अभी भी याद है ये माहिम का सीन. जागा आठवते मला. काय सांगायचं जाकीर भाईंना? जाकीर भाई नहीं, मतलब जाकिर भाई को एक्चुअली सबको सरप्राइज़ देने की बहुत आदत हमेशा. वो कभी कभी कुछ ऑर्गेनाइजर्स सोचते थे कि वो पहुंचेंगे कि नहीं, कहीं से आ रहे हैं, कहीं से होके आ रहे हैं, लेकिन वो पहुंच जाते थे और सरप्राइज़ दे देते थे सबको कि मैं आ गया इधर. बट ये सरप्राइज़ हम लोगों को बहुत भारी पड़ गया उनका. ये जो सरप्राइज़ दिया ना आपने, ये एक्चुअली बहुत भारी हो गया. एनीवे, आप जहाँ रहे खुश रहे बस. थैंक यू.
घरातली एक व्यक्ती गमावणं हे प्रत्येकासाठी खूप खूप कठीण असतं. पण जाकीरबाईंसारखा एक मोठा भाऊ ज्यानं फक्त भावाची नाही गुरुची सुद्धा भूमिका तुमच्या आयुष्यामध्ये निभावली शेवटच्या क्षणापर्यंत, त्यांना गमावणं आणि त्यांच्या आठवणींमध्ये इतक्या सगळ्यांसोबत बोलणं हे किती कठीण असू शकतं याची आम्ही फक्त कल्पना करू शकतो. पण तुम्ही खूप भाग्यशाली आहात. मी आहे. की तुम्हाला माझा जन्म असा घरात झाला जिथे उस्ताद अल्ला रखाम आणि जाकीरभाई होते. तर मी खूप आभारी आहे की मला असं फॅमिलीमध्ये मला जन्म दिला. आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप नवीन वर्षाची शुभेच्छा. आगे का साल आप लोगों के लिए अच्छा रहे, सबके लिए अच्छा रहे, हम सब के लिए अच्छा रहे, यही मेरी दुआ है. आपला हा स्नेह असाच राहील अशी मी अपेक्षा करते. नव्या वर्षामध्ये पुन्हा आपण भेटूच यात नव्या ऊर्जेसह, नव्या गप्पांसह. आणि तोपर्यंत नवीन वर्षामध्ये जाताना संगीताची ही खूप छान मेजवानी आपण सगळ्यांनी अनुभवल्यानंतर तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा. आत्ता या विशेष कार्यक्रमामध्ये मी आणि सौरभ इथेच थांबतोय. पाहत रहा NDTV मराठी.